समाजातील दानशूर व्यक्तींना एवढंच म्हणायचा उद्देश आहे की समाजामध्ये जी काही गरजू विद्यार्थी असतील त्या गरजू विद्यार्थ्यांना तुम्हाला भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभा राहायचं आहे. काय ना, तुमच्याकडे असलेली ही संपत्ती ही समाजाने दिलेली तुमच्याकडे ठेव आहे आणि त्या ठेवीवर जे व्याज येते ते समाजाच्या कल्याणासाठी वापरायचं आहे. सो याची जाणीव फक्त तुमच्याकडे असायला पाहिजे असं मला वाटतं. सो दानशूर व्यक्तींनी याची मला वाटते की मनात कुठेतरी कोरून ठेवा. कारण काय ना, मदत करणाऱ्या व्यक्तीला इतका त्रास झाला पाहिजे की त्या व्यक्तीने म्हटलं पाहिजे की भाई मी मदत केल्या कशाला सांगितलं, माझं इथं डोसकं उठलंय फोन येऊन. अक्षयने मला फोन केला, भाई माझं कशाला नाव घेतलंस, मला फोनला थारा नाही आहे की मला सांगता येणार की उचललं नाही. म्हणजे असं म्हणजे माणसाने एवढं मोठं म्हणायचं की त्या मदत करणाऱ्या व्यक्तीला वाटलं पाहिजे की मला बाबा माझं नाव कशाला घेतलंस, असं व्हायला पाहिजे. बघा, बाकी थोडंसं माझ्या 10वी 12वीबद्दल सांगतो. शाळेत जरा पहिल्यापासूनच ठीकठाक होतो खरं. 34 स्कॉलरशिपला बसलो खरं सिलेक्ट झालो नाही. 5वी नवोदयला बसलो तरीही सिलेक्ट झालो नाही. 7वी स्कॉलरशिपला सुद्धा बसलो तरी सिलेक्ट झालो नाही. पण मग त्या सगळ्यांचा वचपा बाबा 10वीत चांगले मार्क पाडून चांगला अभ्यास करून चांगला मार्क मिळवायचा हे होता. 2 गोष्टी इथं सांगतो. चांगले मार्क असतील तर चांगला अभ्यास असतो असं नाही आहे, पण चांगला अभ्यास असेल तर नक्कीच चांगले मार्क मिळतात. सो जे उलटं रिलेशन आहे ते उलटं सुलटं जर असं समजून घ्या पालकांनी. त्या टक्केवारीच्या मागे राहू नकोसा. मी व्याजाच्या टक्केवारीचं नाही, 10वीच्या टक्केवारीबद्दल म्हणा लागले. सो त्याची जरा काळजी घ्या. 10वीला देवाच्या कृपेने वगैरे 96% मार्क मिळाले. 12वीला 11-12वीला सायन्सला ॲडमिशन घ्यायचं ठरवलं. मग ते 10वीला सत्कार केल्यानंतर सत्कार समारंभ वगैरे असतात. आम्ही मदत करूया, तुम्ही मदत करूया, आश्वासन वगैरे 100% येतात. तर काय तेच आश्वासनं फक्त आश्वासनच राहिली. मदतीचे हात पुढे करणारी माणसं समाजामध्ये खूपच कमी असतात.